आपला शारीरिक समतोल आपल्याला निसर्गाशी अनुरूप राहावा यासाठी काही गोष्टींचा भोग आपल्याला घ्यावा लागतो आणि घ्यायचा असतो, तर तो भोगीचा दिवस म्हणून आपण साजरा करतो। श्री स्वामी समर्थ, दंडवत आणि प्रणाम। मी रेखा जगदंबे, माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते। तर मैत्रिणींनो, डिसेंबर महिना आता अर्धा संपलेलाच आहे आणि सगळे वाट पाहतात ती नवीन वर्षाची, म्हणजे 2026ची। कारण इंग्रजी वर्षाप्रमाणे आपलं वर्ष हे जानेवारी महिन्यापासून सुरू होतं। तर या इंग्रजी महिन्यातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती। तर या मकर संक्रांतीबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया, जी की मला आहे ती मी तुमच्याशी शेअर करते। तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला मैत्रिणींनो, या वर्षीची संक्रांती कधी आहे तर 14 जानेवारी 2026 रोजी म्हणजे मकर संक्रांती हा सण आहे। तर मकर संक्रांती हा सण म्हणजे इंग्रजी वर्षातला पहिला सण आहे आणि हा सूर्यदेवतेला समर्पित असा आहे। तर प्रत्येक जण म्हणजे आपल्या विज्ञानामागे सुद्धा अध्यात्म दडलेलं आहे। याच पद्धतीनं या मागे सुद्धा म्हणजे या मकर संक्रांतीच्या सणामागे सुद्धा एक विज्ञानासोबतच अध्यात्म सुद्धा दडलेलं आहे। जे ह्या सणाला प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं। म्हणजे प्रत्येक जण भारतामध्ये सगळीकडे हा सण साजरा केला जातो, पण काही भागामध्ये ह्याला वेगळ्या नावांनी पण ओळखलं जातं। पोंगल, उत्तरायण, माघ बिहू किंवा मकर संक्रांती, म्हणजे प्रत्येक भागामध्ये हा सण साजरा केला जातो आणि प्रत्येक भागामध्ये ह्याला वेगवेगळी नावं आहेत। परंतु हा सण सूर्यदेवाला समर्पित असा सगळेजण साजरा करत असतात। तर सूर्यदेवाला का समर्पित करायचं, याच्या मागे आध्यात्मिक कारण काय, याला धार्मिक महत्व काय आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती जी मला आहे ती मी तुम्हाला देणार आहे। प्रत्येक सणामागं प्रत्येक गोष्टींचं, प्रत्येक प्राण्यांचं, प्रत्येक देवतेला असं समर्पित असे प्रत्येक दिवस साजरे करतो की जेणेकरून त्या दिवसाचं औचित्य साधून आपल्याला एक कृतज्ञता व्यक्त करायची असते। तर मकर संक्रांती हा सण आपल्याला सूर्यदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे। कारण सूर्य आहे म्हणूनच पृथ्वीचं हे संतुलन व्यवस्थितरित्या चालू आहे। कारण आपण असं म्हणतो की सुखामागं दुःख आणि दुःखामागं सुख असलं तरच त्या आयुष्याला गोडी निर्माण होते, तरच त्या आयुष्यामध्ये गोडी असते। तर त्याच पद्धतीनं जसं रात्री मागं प्रकाश आणि प्रकाशामागं अंधकार हे जे सूत्र आहे, म्हणजे एका पाठोपाठ हे एक येतं। म्हणजे जेव्हा प्रकाश येतो तेव्हाच अंधारावरती विजय मिळवता येतो। मग तो अंधकार कशाचाही असो, अज्ञानाचा अंधकार असो किंवा आपल्या दुःखाचं सावट असो, मग कसाही अंधकार असो, तर त्या अंधकारावरती जर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपल्याला प्रकाशाची मदत हवीच आणि प्रकाश आपल्या आयुष्यात हवाच। मग तो सुखाचा प्रकाश असो, आपल्या ज्ञानाचा प्रकाश असो, मग ते कुठल्याही पद्धतीचा का असेना, पण आपल्या आयुष्यामध्ये अंधकारासोबत प्रकाश सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे। अंधारातून आपल्याला उजेडाकडे जाण्यासाठी सूर्याची खूप मदत होते आणि ह्याच सूर्यदेवतेला म्हणजे आपण सूर्याला देवता म्हणून म्हणजे संबोधतो। तर ह्या सूर्यदेवतेचं आपल्याला नित्य दर्शन होतं आणि ह्या नित्य दर्शनामुळे म्हणजे आपला उदरनिर्वाह समजा किंवा या पृथ्वीचं संतुलन समजा, ह्या सगळ्या गोष्टी सूर्यावरती अवलंबून आहेत। म्हणून सूर्यदेवतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे। तर ही कृतज्ञता व्यक्त कशी करायची, तर आपण सूर्याला पाणी अर्पण करायचंय। त्यासोबतच म्हणजे आपण एक देवता म्हटलं की त्याचं पूजन करत असतो, तर सूर्याला सुद्धा आपण देवता संबोधतो। त्याच कारणामुळे आपल्याला सूर्याचं सुद्धा पूजन करायचं असतं। म्हणजे पूजन करणं म्हणजे काय, तर थोडक्यात एक कृतज्ञता आहे की सूर्यामुळे आपल्याला खूप काही आयुष्यात मिळालेलं आहे। सूर्यामुळे हे सगळं जीवनचक्र चालू आहे। तर ते एक सगळं आपल्या आयुष्यात एक आमूलाग्र असं महत्वाचं स्थान असणारा हा घटक आहे। त्याच्यामुळे आपल्याला ही कृतज्ञता व्यक्त करायची। तर सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून आपण मकर संक्रांती हा सण साजरा करतो। कारण हा उजेडाचा प्रकाशाचा सण आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। कारण आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा अध्यात्माकडे जाण्याचा मार्ग म्हणजे हे मकर संक्रांतीचा दिवस। जसं की म्हणजे आपण काय म्हणतो की मकर संक्रांती कधी साजरी करतो, आपण जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर त्यावेळेस आपण मकर संक्रांती हा सण साजरा करतो। ह्या मकर संक्रांतीच्या दिवशी मग आपल्याला स्नान, दान, पूजा या गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे। असं म्हणतात की मकर संक्रांतीच्या
काळामध्ये जे काही आपण दान केलेलं आहे ते आपल्याला जेव्हा आपला पुनर्जन्म होतो त्यावेळेस ते आपल्याला 100 पटीमध्ये ते सूर्य आपल्याला परत करत असतात. त्यामुळे ह्या दानाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याचबरोबर या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी आपल्याला नदीवरती जाऊन जर स्नान करणं शक्य असेल तर निश्चित त्या स्नानाला सुद्धा अनन्यसाधारण महत्व आहे. अनन्यसाधारण महत्व म्हणजे काय, तर ह्या दिवसाचं औचित्य साधून आपण नदीवर जाऊन स्नान करतो. म्हणजेच काय, सूर्योदयाच्या वेळेस स्नान करतो, सूर्याला पाण्याचं अर्धे देव वाहतो किंवा सूर्याला पाणी अर्पण करतो. म्हणजे एका निमित्ताने आपलं ते पूजन होतं. कारण ह्या दिवसापासून सूर्य जसा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्यामुळं दिवसेंदिवस म्हणजे ह्याच्या घटिका वाढलेल्या असतात. थोडक्यात काय, तर आपण असं म्हणतो की तिळातिळानं मकर संक्रांतीच्या दिवसापासून तिळातिळानं दिवस वाढत असतो. जो आता दिवस आपला लहान आहे, हिवाळ्यामध्ये दिवस लहान असतो, तर त्याच पद्धतीनं मकर संक्रांतीपासून तो दिवस थोडा मोठा मोठा होतो. म्हणजेच काय, आपण प्रकाशाच्या माध्यमात जास्त वेळ राहतो, म्हणजे एक प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये आलेला असतो. त्यामुळे ह्या दिवसाला, या दिवसाच्या स्नानाला, दानाला, पूजेला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणूनच ह्या दिवशी महिला हळदी कुंकवाचं दान करतात. म्हणजे एक वाण स्वरूपामध्ये आपण ते जरी अर्पण करत असलो तर त्यामागचा हेतू हाच आहे की ह्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी दान व्हावं. तसंच तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं आपण म्हणून एकमेकांना तिळगुळ देत असतो. तर ह्याचं कारण असं की जे नात्यामध्ये कडवूपणा आलेला आहे तो कडवटपणा आपला कायमचा जावा आणि आपल्या नात्यामध्ये एक गोडवा निर्माण व्हावा म्हणून आपण एकमेकांना तिळगुळ सुद्धा देत असतो. तर हा जो मकर संक्रांतीचा गोडवा निर्माण करणारा सण आहे, तर हा सण निसर्गाशी अनुरूप असा आहे. कारण जुनी पिकं काढणीचा काळ असतो आणि त्यासोबतच प्रकाशाचा काळ असतो. त्यामुळं या दिवसाला खूप सारं महत्व आहे. कारण अध्यात्माच्या दृष्टीने सुद्धा या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. तर या दिवशी एक पुण्य काळ दिलेला असतो. तर म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार सुद्धा याला खूप महत्व आहे. तर ज्योतिषशास्त्रानुसार जो मकर संक्रांतीचा पुण्य काळ असतो तर तो पुण्य काळ कधीपासून, म्हणजे सूर्य केव्हा किती वाजता आपल्याला मकर राशीमध्ये प्रवेश करतो, तर ह्या गोष्टीची पण आपल्याला माहिती, म्हणजे अंधश्रद्धा म्हणून नाही तर श्रद्धापूर्वक ह्या गोष्टी आपण अनुकरण करायचे असतात. कारण असं म्हणतात की मकर संक्रांतीचं वाहन हे आहे किंवा मकर संक्रांतीला असं करायचं नाही, तसं करायचं नाही, तर असं काहीच नाही. हा प्रकृतीशी अनुरूप असा सण आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी आनंदाने साजरा करावायचा आहे. आणि यावर्षी 14 जानेवारीलाच मकर संक्रांती आहे, जेव्हा सूर्य जेव्हा संक्रमण करतो किंवा सूर्याचं जेव्हा भ्रमण करतानाचं जे अंतर वाढलेलं असते, तर अशा वेळेस एक दिवसांनी मकर संक्रांती ही पुढे जाते. म्हणजे 14 जानेवारीच्या ऐवजी 15 जानेवारीला जाते. परंतु यावर्षी मात्र 14 जानेवारीलाच मकर संक्रांती आहे. तर मकर संक्रांतीचा पुण्यकाळ तर दुपारी 3:13 ते 5:45 पर्यंतचा हा पुण्यकाळ आहे. आणि ह्या पुण्यकाळामध्ये केलेलं दान किंवा पूजा किंवा म्हणजे ज्या काही आध्यात्मिक गोष्टी आहेत त्याला अनन्यसाधारण महत्व आहे. हे आपल्याला 100च्या पटीमध्ये फळ देणारं असतं. कारण ह्या काळामध्ये जर आपण दानधर्म केला तर खूप फलदायी असा काळ आहे. तर हा 2 तास 32 मिनिटाचा एकूण कालावधी आहे. या 2 तास 32 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण म्हणजे दान किंवा धार्मिक कृत्य करू शकतो. त्यासोबतच यातला सुद्धा काही ठराविक कालावधी असा आहे की त्या काळामध्ये जर आपण दानधर्म केला तर निश्चितच ते आणखीन जास्त पटीमध्ये आपल्याला फलदायी ठरतं. तर कुठला कालावधी आहे, तर तो कालावधी म्हणजे 3:13 ते 4:58 पर्यंत, म्हणजे 1 तास 45 मिनिट. 1.25 तासाच्या कालावधीमध्ये जर आपण दानधर्म केला तर निश्चितच तो आपल्याला अधिक फलदायी ठरणारा असा कालावधी आहे. म्हणून याला पुण्यकाळ असं म्हणतात. या पुण्यकाळाच्या कालावधीमध्ये निश्चितच सगळ्यांनी फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी दान करायचं असतं. तर दानामध्ये सुद्धा प्रकार आहेत. तर या काळामध्ये तुम्ही अन्नदान करू शकता, ह्या काळामध्ये तुम्ही तिळाचं दान करू शकता. तर ह्या काळामध्ये असं आपण आवश्यक त्या गोष्टींचं, म्हणजे मग तुम्ही अन्नदान करू शकता किंवा तुम्ही एखाद्या वस्तूचं दान करू शकता. जसं आपल्याला यथाशक्ती जे काही घडेल ते ह्या काळामध्ये जरा दान केलं तर त्याला हजारोच्या पटीमध्ये आपल्याला पुण्यफळ मिळतं. म्हणून याला पुण्यकाळ असं म्हणलं जातं. तर ह्या काळामध्ये सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून याला उत्तरायण असं सुद्धा म्हणतात. तर उत्तरायण आणि दक्षिणायन हे 2 आयन आहेत. तर कर्क राशीमध्ये जेव्हा सूर्य प्रवेश करतो तर तेव्हापासून दक्षिणायन सुरू होतं. तेव्हापासून ते मकर राशीमध्ये प्रवेश करेपर्यंतच्या काळाला आपण दक्षिणायन असं संबोधतो. तर आणि
आणि ज्या दिवशी मकर राशीमध्ये सूर्य येतो तर तेव्हा ते उत्तरायण सुरू झालेलं असतं. म्हणजेच पृथ्वी लांब जाते आणि सूर्य उत्तर दिशेकडे वळतो. त्यामुळं ह्या उत्तरायणाला धार्मिक गोष्टीमध्ये खूप अनन्यसाधारण असं महत्व आहे. तुम्ही ही गोष्ट ऐकलेलीच असेल की महाभारतामध्ये पितामह भीष्म 6 महिने म्हणजे बाणांच्या शय्येवरती होते. तर त्याच्या मागे त्यांचा कर्मभोग जरी राहिला तरी सुद्धा जे त्याची नाण्याची दुसरी बाजू पण आहे. तर दुसरी बाजू म्हणजे त्यांनी जेव्हा बाणाच्या शय्येवरती पडले तर त्यावेळेस दक्षिणायन सुरू होतं आणि उत्तरायणामध्ये जर आपला जीव गेला तर निश्चितच ते मरण चांगलं आहे असं म्हणतात किंवा त्या काळात जर मृत्यू आला तर तो स्वर्गाला जातो असं धार्मिक भावना आहे. त्यामुळं म्हणजे पितामह भीष्मनी बाणाच्या शय्येवरती 6 महिने त्यांचा जीव म्हणजे धरून ठेवला. ती जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश केला त्या उत्तरायणामध्ये म्हणजे भीष्म पितामहानी त्यांचा प्राण सोडला. म्हणजेच उत्तरायण येण्याची ते वाट पाहत होते म्हणून ते 6 महिने हा कालावधी म्हणजे बाणाच्या शय्येवरती होते. जरी त्यांच्या कर्माची जी काही कथा आहे त्या कथेनुसार ती जरी नाण्याची एक बाजू असली तरी दुसरी बाजू उत्तरायणाची ही सुद्धा तेवढीच खरी आहे. उत्तरायण सुरू होतं त्यामुळे ह्या कालावधीला अनन्यसाधारण असं महत्व आहे. तर हा सण म्हणजे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावांनी साजरा करतात. तर कुठं कोणत्या नावांनी साजरा करतात तर ते आपण पाहूया. जसं मी तुम्हाला सांगितलं की मकर संक्रांती हा सण म्हणजे प्रकृतीशी तालमेल साधणारा असा सण आहे. तर ह्या सणाला दक्षिण भारतामध्ये ह्या सणाला थई पोंगल या नावानं संबोधलं जातं. तर महाराष्ट्रामध्ये आपण त्याला मकर संक्रांती असं म्हणतो. तर जे सिंधू भाषिक किंवा सिंधू जातीचे जे लोक आहेत तर त्यांनी या सणाला तिरमोर असं संबोधतात. म्हणजे मकर संक्रांती हाच सण आहे परंतु प्रत्येक भागामध्ये त्याला वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं आणि प्रत्येक भागामध्ये सूर्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जाते. त्यासोबतच गुजरातमध्ये याला उत्तरायण या नावाने सुद्धा संबोधलं जातं. म्हणजे प्रत्येक भागानुसार या सणाचं नाव जरी बदललेलं असलं तरी सुद्धा प्रकृतीशी समरूप असा हा सण आहे. त्याच्यामुळं प्रत्येक जण हा सण साजरा करतो. प्रकृतीशी आपण सुद्धा समरूप आहोत या गोष्टीची जाणीव ठेवून या प्रकृतीशी आपल्या म्हणजे शरीराचा सुद्धा समतोल आपण राखत असतो. या सणाला प्रकृतीशी समरूप असा सण असं म्हणलं जातं. त्यासोबतच ह्याच्या मागे आध्यात्मिक सुद्धा कथा आहेत. तर आध्यात्मिक म्हणजे धार्मिक शास्त्रानुसार काही कथा आहेत. तर त्या कथा कोणत्या तर संक्रांतीला ही संक्रांती देवता असं म्हणून आपण तिचं पूजन करतो. संक्रांती ही देवी आहे असं संबोधतो. तर ती देवी विशिष्ट वाहनावरती बसून येते, विशिष्ट कपडे परिधान करते आणि विशिष्ट अन्न ग्रहण करते असं एक मान्यता आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये भट्ट लोक आपल्याला आधीच सांगायचे की संक्रांती ह्या सण म्हणजे यावरती आलेली आहे, हे वस्त्र परिधान केलेले आहेत, ही हा पदार्थ खात आहे. तर हे पदार्थ, ह्या वस्तू, हे कपडे आपण म्हणजे हा रंग हा वर्ज्य करायचा असतो असं एक म्हणजे कल्पना होती आणि ती कल्पना आपण आज सुद्धा पाळतो. त्यामागं कारण काय आहेत म्हणजे धार्मिक शास्त्रानुसार मला सुद्धा माहिती नाही परंतु पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे आणि ती आपण म्हणजे आनंदाने स्वीकारतो आणि मानतो. परंतु म्हणजे आपण घाबरून कुठल्या गोष्टी न करता आनंदाने आनंद उत्सव, गोडव्याचा उत्सव म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे. तर ही जी संक्रांती देवता आहे हिने संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला. आता संक्रांती हा सण 3 दिवसाचा साजरा केला जातो. तर 3 दिवसाचा कसा तर संक्रांतीचा म्हणजे 14 जानेवारी संक्रांत आणि 14 जानेवारीच्या आधीचा दिवस जो भोगीचा दिवस म्हणून आपण साजरा करतो. भोगी म्हणजे काय भोग घेणं, उपभोग घेणं. मग ह्या निसर्गामध्ये जे काही अवेलेबल आहे त्या सगळ्या गोष्टी आपण खाणं किंवा त्या गोष्टी अंगीकारणं याला भोग घेणं असं म्हणतो आपण. तर त्याच्या मागे सुद्धा वैज्ञानिक कारण आहेत की आपला शारीरिक समतोल आपल्याला निसर्गाशी अनुरूप राहावा यासाठी काही गोष्टींचा भोग आपल्याला घ्यावा लागतो आणि घ्यायचा असतो. तर तो भोगीचा दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर दुसरा दिवस म्हणजे 14 जानेवारी 2026 हा दिवस आपण मकर संक्रांती म्हणून साजरा करतो. तर ह्या संक्रांतीच्या दिवशी ह्या संक्रांती नावाची जी देवता आहे त्या देवीने शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा संक्रांतीचा सण दान धर्म करून एक आनंद उत्सव, गोडव्याचा उत्सव म्हणून साजरा करतो. तर दुसऱ्या दिवशी आपण किंक्रांत असं म्हणतो. तर या दिवशी सुद्धा
किंकरासूर नावाच्या राक्षसाचा देवीने वध केलेला आहे, म्हणून आपण ह्याला किंक्रांत असं 3 दिवसाचा म्हणजे भोगी, संक्रांत आणि किंक्रांत असा हा 3 दिवसाचा सण आहे. पण आपण रथसप्तमी पर्यंत दानाचं अनन्यसाधारण महत्व आहे. रथसप्तमी पर्यंत आपण हा सण साजरा करतो. म्हणजे हळदी कुंकू, सुवासिन स्त्रिया हळदी कुंकाचा सण संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत साजरा करतात. परिणामी तो काही काळ आहे रथसप्तमी पर्यंतचा, त्या काळामध्ये जर तुम्हाला म्हणजे संक्रांतीच्या दिवशी कुठलंच दानधर्म तुम्हाला घडलं नसेल तर रथसप्तमी पर्यंत आपण हे दान करू शकता. कारण ह्या दानाला अनन्यसाधारण महत्व आहे. ह्या जन्मात तर आपल्याला त्याचं पुण्यफळ मिळतच, परंतु आपला जेव्हा पुनर्जन्म होतो तेव्हा ते 100च्या 1000च्या पटीमध्ये आपल्याला त्याचं फळ सूर्यदेवता आपल्याला देत असते. त्यामुळं ह्या दिवसांना अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी आपल्या हातून दान व्हावं म्हणून आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो आणि वाण हे एकमेकींना देत असतो. म्हणजे वाण देणं म्हणजे हे एक प्रकारचं दानच झालेलं आहे. ह्या पद्धतीनं हा गोडव्याचा सण आपण साजरा करत असतो. तर छोटीशीच माहिती आहे पण ती मला तुमच्याशी शेअर करायची होती. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. संक्रांतीला काय करायचं, भोगीला काय करायचं, किंक्रांतला काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहेत. तर चॅनलला सबस्क्राईब पहिले करून घ्या म्हणजे तुम्हाला, आणि नोटिफिकेशनला सुद्धा क्लिक करून घ्या की जेणेकरून जे संक्रांतीच्या माहितीचे व्हिडिओ येतील ते तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मिळतील आणि तुम्हाला ही माहिती मिळेल. तर झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.